भिवंडी तालुक्यातील वालशिंद गाव येथे जिल्हा परिषद शाळा वालशिंद या ठिकाणी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले। विशेष म्हणजे यंदा ध्वजारोहण कार्यक्रम गावातील तरुणी कुमारी अंकिता हाल्यातेलुरे हिने पोलीस दलामध्ये घवघवीत यश संपादन करून देश सेवा करण्यासाठी पोलीस सेवेत रुजू झाली आहे। त्या अनुषंगाने तिच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम पार पडले। जिल्हा परिषद शाळा वालशिंद ही अत्यंत सुसज्ज असून या ठिकाणी शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या देखील वाढत आहे। शिक्षकांचे योगदान मोलाचे ठरत आहेत। ग्रामस्थांची साथ देखील त्याला मोठ्या प्रमाणात मिळत आहे आणि त्यामुळे यंदाचा हा स्वातंत्र्यदिन सोहळा मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये वालशिंद जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी संपन्न करण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने गावातील ग्रामस्थ या ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित होते। सोबतच नवनियुक्त पोलीस कॉन्स्टेबल अंकिता हाल्यातेलुरे हिचे देखील अभिनंदन ग्रामस्थांच्या वतीने स्वागत सन्मान करून करण्यात आले व तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या। यावेळी ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले आहे। आज खूप अभिमान वाटतो आम्हाला का आमच्या गावातली अंकिता हाल्यातेलुरे ही महाराष्ट्र पोलीसमध्ये पदार्पण केलं आणि आमच्या पूर्ण गावाला एक आनंद झाला। तिचा सत्कारही झाला, बॅनर्स लागले आणि छोट्याशा गावातून तिने एक चांगल्या प्रकारे देशाची सेवेसाठी उतरली। त्याबद्दल आमच्या पूर्ण ग्रामस्थांकडून खूप खूप शुभेच्छा। आणि या जिल्हा परिषद शाळा वालशिंद ही निसर्गरम्यामध्ये असून या झेंडावंदनचा मान तिला सर्व नागरिकांनी आणि इथल्या शाळा समितीने दिल्याबद्दल आम्ही सर्व अभिमान वाटायला लागला का या मुलीने जो झेंडा फडकवला, एक देशासाठी नागरिक या लहान मुलांसाठी एक आदर्श निर्माण होण्यासाठी ते एक तिचा छोटासा प्रयत्न केला आणि असंच मुलांनी या जिल्हा परिषद शाळेमधून नाव उज्ज्वल केलेलं आहे। जसं या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद शाळा खूप प्रमाणात कमी पटसंख्या होत आहे, पण या जिल्हा परिषद शाळेमध्ये आपल्या वालशिंदमध्ये पट वाढत आहे, हे एक अभिमान वाटतं। आणि असंच गावातल्या सर्व नागरिकांना विनंती आहे की आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत जो शिकलेला उदाहरण देतो का ती महाराष्ट्रावर पोचली, पोलीस झाली, तर खरोखर जिल्हा परिषदमधूनच मुलं घडली जातात। भरपूर गोष्टी आहेत का असं ते घडल्या जातात का कुठलाही क्षेत्र असो, एवढे IAS अधिकारी झाले ते हे पण जिल्हा परिषदेमधून झाले का, हे सर्व उदाहरण आहे। म्हणून सर्वांनी विनंती आहे का जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलांना शाळेत पाठवावं। ते मला बोलवलं त्याचा मला खूपच जास्त आनंद होतो, कारण की हा स्वप्नच असतं कोणाचं त्या झेंड्याला फडकवणं, त्या दिवशी आपल्याला जो मान भेटतो ते मला शब्दात नाही व्यक्त करता येत, एवढा चांगलं मला वाटलं। आणि पुढच्या पिढीसाठी किंवा जेनझी जनरेशनसाठी मी एवढंच सांगेन का तुम्ही पण असाच प्रयत्न करा आणि स्वतःच्या पायावरती उभं राहा। ओके, शुभेच्छा व्यक्त करा। वालशिंद गावाचं एक नावलौकिकाचा क्षण आहे आणि आज अंकिताने तिच्या बाईटमध्ये सांगितलं का तिचा जो संघर्ष होता, तिने जो आदर्श गावासमोर उभा केला तो आदर्श खूप मोठा आहे आणि हा स्वातंत्र्य दिन सगळ्यांसाठी आनंदाचा उत्सव घेऊन येत असतो। माझी या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशातील सर्व नागरिकांना, गावातील सर्व नागरिकांना विनंती असेल की हा स्वातंत्र्य दिन उत्सव करत असताना
इतर समाजातील किंवा इतर धर्माच्या बाबतीत कुठलीही अशी अवहेलना किंवा भावना दुखवणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. सगळ्यांनी एक समानतेने या आपल्या देशामध्ये राहायचं, चैतन्याचं वातावरण निर्माण करायचं आहे, जेणेकरून आपल्यामध्ये एकता अखंडता हे सर्वांना दिसून येईल. हाच आदर्श आपल्या तिरंगाने आपल्या या दिवशी दिलेला, या तिरंगाचा आदर्श म्हणजे अनेक हुतात्म्यांनी आपलं बलिदान देऊन आज आपला हात सोन्याचा दिवस या ठिकाणी आपल्याला बघतोय. आज सर्वांच्या सहकार्याने मी तर अजून एक छोटीशी गोष्ट सांगतोय की हा राष्ट्रीय कार्यक्रम आहे आणि राष्ट्रीय कार्यक्रम हा आपण गर्वाने साजरा केला पाहिजे. परंतु मला माझ्या गावातील सर्व ग्रामस्थांनाच बोलायचं आहे, आपापलं राजकारण बाजूला ठेवून गावामध्ये जेव्हा एखादा राष्ट्रीय कार्यक्रम येत असतो, अशा कार्यक्रमाला आपण एक संघाने उपस्थित राहून कार्यक्रमाची कशी शोभा वाढवता येईल आणि आपल्या गावाचं नाव अजून किती लौकिक करता येईल त्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्यामध्ये मतभेद विसरून सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपण हा एक देशाचा कार्यक्रम यशस्वी कसा करता येईल याच्याकडे आपण सर्वांना पुन्हा एकदा मी सर्वांना स्वतंत्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय भारत, वंदे भारत माता की जय. सर्वप्रथम सर्वांना 15 ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा. इथे बसलेले सर्व मान्यवर यांचे खूप खूप आभार. तर सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन सगळ्यांना केलं आणि तेच पूर्ण सांगायला माझ्याकडे वेळ नाही असं नाही होत आहे, वेळ सगळ्यांकडे आहे. पण अध्यक्ष या नात्याने मी सर्वांना शुभेच्छा देतो. असंच प्रेम तुमचं राहू द्या आणि मुलांना सगळ्यांना शिक्षणाच्या अजून शिक्षणामध्ये भरपूर असं शिक्षकांचं सहकार्य आणि आपल्या सगळ्या वरिष्ठांचं सहकार्य या मुलांमध्ये एवढी प्रगती झाली आहे सध्या तरी बघता चांगलं वाटतंय. अशीच प्रगती होत राहो तुमच्याकडून. तुम्हालाही खूप खूप धन्यवाद. एवढं बोलून जय महाराष्ट्र, जय.